नमस्कार मित्रांनो. मी आज आलो होतो बीड शहरातील रेल्वे स्थानकावर. रेल्वेचं नवीन काय अपडेट आहे ते पाहण्यासाठी. तर खूप मोठ्या प्रमाणात बीड रेल्वेच्या कामामध्ये अपडेट सध्या पाहायला भेटते. तसं पाहिलं तर गेल्या 17 सप्टेंबरपासून अहिल्यानगर ते बीडपर्यंत रेल्वे गाडीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बजरंग सोनवणे, जालन्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे व परळीचे आमदार धनंजय मुंडे साहेब व गेवराईचे आमदार विजयराजे पंडित यांच्या उपस्थितीमध्ये गेल्या 17 सप्टेंबरपासून बीड रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून बीड रेल्वेला सुरुवात झाली होती. आता जवळपास एक 3-4 महिने झालेत बीडला रेग्युलरली गाडी सुरू आहे आणि त्यामध्ये कामामध्ये खूप मोठे अपडेट आपल्याला पाहायला भेटतात. त्यातमध्ये सर्वात मोठा अपडेट म्हणजे वेळेचा. जी नगरहून सकाळी 7ला सुटणारी गाडी होती त्यामध्ये वेळेमध्ये थोडं अपडेट करण्यात आले. आता ती गाडी पाऊण घंटा उशिरा म्हणजे पावणे 8 वाजता नगरच्या रेल्वे स्थानकावर सुटून एक 12:30पर्यंत बीड रेल्वे स्थानकावर येणार आहे. आणि अजून एक दुसरं अपडेट सांगायचं म्हणजे बीड शहर रेल्वे स्थानकापासून इकडं पलीकडे असणाऱ्या वडवणी रेल्वे स्थानक जे काही 30-35 किलोमीटरचं अंतर आहे, या दरम्यान रेल्वेचं काम जवळपास पूर्ण झाले. याच्यावरची पटरी टाकायचं असेल किंवा विद्युतीकरणाच्या तारा बसवायचे जे काम असेल ते जवळपास पूर्ण झाले. आणि काल 6 तारखेला एक CRS चाचणी घेणार होते, काल काही होऊ शकली नाही. तर आज 7 आणि उद्या 8 तारखेला या 2 दिवसाच्या दरम्यान CRS चाचणी घेतली जाणार आहे. आणि येत्या 11 आणि 12 तारखेला बीड शहर ते वडोणी शहर या दरम्यान रेल्वेची हायस्पीड रेल्वे इंजिन ट्रायल घेतली जाणार आहे. आणि त्यानंतर म्हणजे पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या एंड किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत वडोणीपर्यंत रेल्वे गाडी सुरू होणार आहे. म्हणजे नगरहून निघलेली गाडी तिचा शेवट वडोणी शहरापर्यंत असणार आहे. आणि या गोष्टीचा फायदा सर्वसामान्य वडोणीकरांसोबत बीडकरांना सुद्धा होणार आहे. आणि ज्यावेळेस वडोणीपर्यंत रेल्वे गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा सर्वात जास्त फायदा वडोणीकराला होणार आहे. त्याचा फायदा असा होणार आहे की त्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हीही वाचणार आहे. आणि एक नवीन अपडेट दुसरं सांगायचं असं आहे की येत्या 26 जानेवारीपासून जी बीडची रेल्वे सध्या जी धावते ते डिझेल इंजिनवर धावते, तर ती विद्युतीवर ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे त्याचा बी फायदा असा होणार आहे की 2 ते 3 घंट्याचा टाईमसुद्धा वाचणार आहे. आणि रेल्वेच्या प्रॉफिटमध्ये सुद्धा त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. आणि रेल्वेचे जे अधिकारी आहेत त्यांच्या दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2026पर्यंत रेल्वेचं काम पूर्ण होऊन डिसेंबर एंडिंगपर्यंत नगर ते परळीपर्यंत रेल्वे धावायला सुरुवात होईल. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने बीडच्या रेल्वेचं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणता येईल. आणि जे बीड शहरामधील लोक आहेत किंवा बीड जिल्ह्यामधील लोक आहेत त्या सर्व लोकांची एक अशी मागणी आहे की आम्हाला रेग्युलर बीड ते पुणे किंवा बीड ते मुंबई रेल्वे गाडी ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने बीडकरांच्या विकासाला हातभार लागेल. कारण बीडहून मुंबई पुण्याला जाणाऱ्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यावेळेस ती रेल्वे जेव्हा सुरू होईल बीड ते पुणे किंवा बीड ते मुंबई, त्यावेळेस बीडकरांचं रेल्वेचं स्वप्न पूर्ण होईल असं सर्वसामान्यांचं म्हणणं येत आहे.